एका शहरात पहिल्या 12 दिवसात सरासरी 6 mm पाऊस पडला, लक्षात घ्या. पण पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे पावसाची एकूण सरासरी, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, एकूण सरासरी किती झाली? 5.4 झाली. तर नंतरच्या 8 दिवसातील सरासरी किती असेल लक्षात ठेवा. अगदी सोपा आहे, प्रश्न वाचायचा आहे. शाब्दिक उदाहरणाचा कुठलाही पार्ट असो, पहिलं काम आहे प्रश्न व्यवस्थितपणे वाचणे. ठीक आहे, मग त्याला समजून घ्या. तो सोपा आहे कठीण आहे त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन करू नका. जर ॲडव्हान्स क्वेश्चन आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवायचे असतील तर जे सोपे आहे त्याच्यावर पहिल्यांदा चांगलं काम करा, लक्षात घ्या. ठीक आहे, काय म्हणतोय तो त्याचं ॲनालिसिस करा पूर्ण. एका शहरात पहिल्या 12 दिवसाचं सरासरी तापमान पाऊस किती आहे? 6 mm. लक्षात घ्या, 12 दिवसातील, पहिल्या 12 दिवसाची सरासरी, थोडं शॉर्टकट घेतं, पाऊस वगैरे हा शब्द लिहायची गरज नाही. पहिल्या 12 दिवसाची सरासरी किती आहे? सरासरी आहे बघा इथे 6 mm. हे क्लिअर आहे? 6 mm हे तर क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 12 दिवसातील एकूण पाऊस म्हणजे 12 गुणिले 6 बरोबर 12 × 72 mm हे झालं पहिलं. हे क्लिअर आहेत का? प्रश्न वाचायचा आहे, समजलं ना. मोठ्या प्रश्नात शिकायला भेटत नाही, लहान प्रश्नातून आपल्याला शिकायचं असतं, लक्षात घ्यायचं. पुढं काय म्हटलं बघा, पण पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाला आणि त्यामुळे पावसाची एकूण सरासरी कशी झाली? 5.4. ही एकूण सरासरी, याचा अर्थ किती दिवसाची? नाही, इथंच तर गफलत होते. एकूण हा शब्द वापरलेला आहे, इथं थोडं ट्रेस द्यायचं, इथं थोडं लक्ष द्यायचं. बघा, एकूण सरासरी 5.4 झाली म्हणजे याचा अर्थ 20 दिवसाची सरासरी कमी झाली. ठीक आहे ना, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. बघा, परंतु पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे, पुढील 8 दिवसात पाऊस कमी झाला, त्यामुळे एकूण, याचा अर्थ होतो 20, एकूण 20 दिवसाची सरासरी हे किती झाली? 5.4 झाली. हे क्लिअर आहे सर्वांना? 5.4. पेपरला लिहिणार का एवढं मोठं वाक्य? नाही, ह्यात हे आपण बॅचमध्ये शिकतोय, उद्या वाचायसाठी लागेल ना काहीतरी. ठीक आहे ना, थिअरी कशी असते, प्रश्नाचं उत्तर का बरं घेतलं, शिकताना आपण डिटेलमध्ये मांडतो यासाठी, कारण तुम्हाला घरी अभ्यास करता यावा. ठीक आहे ना, पेपरला एवढं मांडायचं कामच नाही, धाडधाड सोडवायचं. ठीक आहे ना, 12 गुणिले 6 72 mm. पुढचा पाऊस 8 दिवसात कमी झाला, सरासरी 5.4 झाली. 5.4 गुणिले 20, दोघातला डिफरन्स क्लिअर आहेत ना, सरळ उत्तर निघून जाईल, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ का 5.4 दिवस झाले, म्हणजे याचा अर्थ एकूण सरासरी, एकूण पाऊस, लक्षात घ्या, एकूण पाऊस. आता एकूण पाऊस कसा असेल तर एकूण सरासरी ही 5.4 झाली आणि 20 दिवसाची झाली, म्हणजे 54 × 2 = 108 mm पाऊस पडला या ठिकाणी. हे क्लिअर आहे? फक्त मन लावून लक्ष द्या, प्रश्न कसा सोडवायचा परत लक्षात घ्यायचं. पटलं ना? प्रश्नाचं उत्तर काढणं हे आपलं टार्गेट नाही, परत लक्षात घ्या. हे 5 प्रश्नाच्या माध्यमातून सरासरीमध्ये आपण एंट्री करतो आहे. सरासरी समजून घ्यायची आहे, उदाहरणं डील कसे करायचे आहे, मांडायचे कसं आहे, नेमकं सरासरी काम कसं करते हे आपल्याला समजून घ्यायचं. उदाहरणाचं उत्तर काढणं टार्गेट नाही, लक्षात घ्या. काय म्हणतोय प्रश्न? एका शहरामध्ये पहिल्या 12 दिवसात सरासरी 6 mm पाऊस पडला. याचा अर्थ पहिल्या 6 दिवसातला पाऊस झाला 12 × 72 mm. हे क्लिअर आहे सर्वांना? इथं आपण एक दिलाच होता. ठीक आहे ना, 12 × 72 mm. हे कळलं सर्वांना? मग पुढं काय म्हणतोय तो? पुढच्या 8 दिवसामध्ये पाऊस कमी झाला आणि त्यामुळे सरासरी एकूण ही इतकी झाली. सरासरी कशी झाली? कमी, पण कशी? एकूण. मग एकूण दिवस याचा अर्थ काय? पहिले 12 आणि दुसरे 8, अशी एकूण सरासरी एवढी झाली. म्हणजे एकूण पाऊस जो आहे हा 20 दिवसाचा किती आहे? हे तर क्लिअर आहे? म्हणजे 20 दिवसाचा टोटल पाऊस झाला 108 आणि आपल्याला माहित आहे की पहिल्या 12 दिवसाचा पाऊस किती आहे? 72. म्हणजे याचा अर्थ बघा, म्हणजेच पुढील, हे लक्षात घ्यायचं, पुढील 8 दिवसातील पाऊस जर आपण काढतो म्हटलं तर 108 मायनस किती? 72 म्हणजे किती होणार? पटकन 36 mm. म्हणजे याचा अर्थ हा 36 mm पाऊस कधीचा आहे? पुढच्या 8 दिवसाचा आहे. आणि प्रश्न सुद्धा तोच आहे, तर नंतरच्या 8 दिवसातील पावसाची सरासरी किती? प्रश्नात काय विचारलं बरोबर जे आपल्याला पाहिजे. बघा, पुढचा 8 दिवसाचा पाऊस किती झाला? 36 आणि 8 दिवसाची सरासरी काढायची आहे. म्हणजे याचा अर्थ 8 दिवसाची सरासरी बरोबर काय? 36/8 म्हणजे उत्तर किती येईल? 4.5 mm. हे क्लिअर आहे? म्हणजे 4.5 उत्तर आहेत बघा पहिल्या क्रमांकाला. प्रश्न समजला सर्वांना? चला घेऊन घ्या, त्याला कॅप्चर करा.